श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उद्या गुरुवार आहे, तर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची आहे आणि ती वस्तू ठेवल्यामुळं आपल्या घरातलं दारिद्र्य कायमचं निघून जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न करता. बघा, आपण रोज आपल्या घरातून बाहेर जातो, घरात येतो, पण कधी तुम्ही विचार केला आहे का की ज्या जागेतून आपण रोज येतो आणि जातो त्याच जागेवरती त्या उंबरठ्याचं महत्त्व किती मोठं असतं. उंबरठा म्हणजे फक्त लाकूड, दगड किंवा सिमेंट नसतो, तर उंबरठा म्हणजे आपल्या घराची सीमा असते. एका बाजूला बाहेरचं जग असतं आणि दुसऱ्या बाजूला आपलं घर, आपलं सुख, आपली शांती, आपलं कुटुंब. जुन्या काळात आपले आजी आजोबा बघा म्हणत होते ना, उंबरठ्याला नमस्कार करायचा. तर उंबरठ्याला नमस्कार करायचा, पाय लागू द्यायचा नाही. तर त्याच्यामागे असं काय कारण आहे? तर बघा, उंबरठ्यावर पाय ठेवताना आदराने घरात प्रवेश करावे, कारण त्यांना माहीत होतं उंबरठा ही एक पवित्र जागा आहे. आणि स्वामी समर्थ सांगतात की ज्या घराचा उंबरठा शुद्ध आणि पवित्र असतो, त्या घरात कधीही दारिद्र्य टिकत नाही. त्या घरात नेहमी सुख आणि शांती राहते. तर बघा मंडळी, पण आजच्या व्हिडिओमध्ये आज काय आहे बघताना बघा, आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात आपण या गोष्टी विसरलो आहोत. आपण उंबरठ्याकडे लक्ष देत नाहीत आणि मग काय होतं, तर हळूहळू समस्या सुरू होतात. घरात पैसे येतात पण टिकत नाहीत, घरात भांडणं होतात पण मन अस्वस्थ राहतं, कायम अडथळे येतात. पण आणि आपल्याला समजत नाही हे सगळं का होत आहे. तर स्वामी समर्थांनी सांगितलेला उपाय भक्तांनो बघा, स्वामी समर्थांनी एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. हा उपाय कोणीही करू शकतो. यासाठी जास्त पैसे लागत नाहीत, फक्त आपली श्रद्धा लागते. आणि हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे, कारण उद्या गुरुवार आहे, स्वामी समर्थांचा दिवस मानला जातो. उपाय कसा करायचा? सकाळी लवकर उठा, आंघोळ करा, कपडे स्वच्छ घाला, देवाचं नामस्मरण करा, देवाचं नाव घ्या. आता स्वयंपाकघरात जा आणि एक लवंग घ्या आणि थोडे तांदूळ घ्या. तांदूळ काय करायचे आहेत, तर तांदूळ हे आपल्याला आखे घ्यायचे आहेत. आता तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ या, जेथे उंबरठा आहे तिथे खाली बसा आणि ते तांदूळ उंबरठ्यावर ठेवा आणि त्या तांदळावर एक लवंग ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा क्षण, आता काय करायचं आहे, तर आपल्याला आपले डोळे बंद करायचे आहेत आणि आपलं मन एकदम शांत, विचलित न होऊ देता एकाग्र करायचं आहे. मन एकाग्र केल्यानंतर आता मनापासून 7 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हळूहळू म्हणा, भावनेने म्हणा, आपल्या मनात श्रद्धा ठेवून म्हणा. हा उपाय केल्यानंतर काय होतं भक्तांनी, हा उपाय केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. घरात शांतता येते, कामात येणारे अडथळे कमी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे येण्याचे मार्ग हे तयार होतात. आता बघा, महाराष्ट्रातील एका कुटुंबाचा असा अनुभव आहे की त्यांच्या घरात खूप समस्या होता. पैसे नव्हते, काम नव्हतं, ते खूप चिंतेत होते. एक दिवस कोणतरी त्यांना सांगितलं की हा उपाय करा. त्यांनी श्रद्धेने हा उपाय केला आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात बदल सुरू झाला. त्यांना काम मिळालं, घरात आनंद आला आणि त्यांचा स्वामी समर्थावरील विश्वास अजून वाढला. बघा मित्रांनो, फक्त आपल्या मनात श्रद्धा, विश्वास असला पाहिजे. आणि बघा, स्वामी समर्थाचा आशीर्वाद हा भक्तांवरती असतोच. श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात किंवा आपल्या भक्तांच्या सोबत असतात. ते आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत. फक्त आपल्याला त्यांच्यावर विश्वास कायम ठेवायचा असतो. बघा, आजच हा छोटा उपाय करा, श्रद्धेने करा, विश्वासाने करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदल हे नक्कीच येतील आणि तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं घडेल आणि तुमच्या आयुष्यातील सगळं दुःख, दारिद्र्य निघून जाईल आणि तुमचं आयुष्य खूप चांगलं आणि सुखकर होईल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.